श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वामींचे काही उपदेश. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला स्किप करून व्हिडिओ पाहायचा नाही आहे आणि व्हिडिओ संपल्यानंतर सर्वांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायचे आहे. यामुळे आमचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत नक्कीच मिळत राहतील. श्री गणेशाय नमः. सर्व धर्माचे सार हेच की परोपकारार्थ अनिवार्य श्रम करावे. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. विनाकारण दुसऱ्यांना पीडा देऊ नये. मोठा अधिकार संपत्ती यांचा चिलकार भरोसा मानू नये. कारण की संपत्ती किंवा अधिकार हे तुमचे जीवनभर तुम्हाला राहणार नाहीत. त्यांचा एक ना एक दिवस तुमच्यापासून ते दूर होणार आहेत आणि शेवटी तुम्हाला मृत्यूसमयी सगळं इथं सोडून जायचं आहे. पक्षापक्षभेद टाकून सत्य न्याय धर्म या मार्गाने असावे. परमेश्वर भजनी रत असावे. सतत परमेश्वरांची भक्ती करावी. आपल्याला जी देवता आवडते त्या देवतेचीच चिंता भजन आणि भक्ती करावी. कधी ह्या देवतेची कधी त्या देवतेची पूजा अर्चना करू नये. कारण की यामुळे तुमचा भक्तिमार्ग हा विस्कटत राहणार आहे. कारण तुमचा भक्तिमार्ग जर एकाच देवाची तुम्ही पूजा अर्चना केली तर ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. कारण की सगळे देवता एकच आहेत. त्यामुळं कुठल्याही एक देवताची पूजा अर्चना करावी, भक्ती करावी. योगायोग्य विचार असावा. कोणतेही दुर्व्यसन नसावे. अतिथी अभ्यंगनास अन्न पाणी द्यावे. अतिथींचा नेहमी सन्मान करावा. आपल्या काही संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये नक्कीच आपल्याला सांगितले आहे की अतिथी देवो भव. त्यामुळं अतिथी हे आपल्याला देवाप्रमाणे आहेत. त्यामुळं त्यांना अनादर करू नये, त्यांचा अपमान करू नये आणि त्यांना तकलीफ होईल असं कुठलंही कार्य करू नये. न्यायाने कष्टाने मिळवलेले पैशाने सोहित करावे. तसे दुसऱ्याचे हित देखील करावे. सन्मार्गाने सत्याने आपण जर पैसा कमवावा आणि त्याच पैशाने आपण आपल्या स्वतःची उपजीविका भागवायला हवी. परोपकारार्थ पाणपोई विहीर तलाव बांधावे. आपले जे स्वतःचे पैसे आपण कष्टाने कमवले आहेत त्या पैशातनं आपण लोकांची सेवा करावी. पाणपोई असेल, विहीर असेल, तलाव बांधावे. त्यामुळे लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्यांनी तुम्हाला आशीर्वाद देतील. प्रवाशास उपयोगी पडतील अशा धर्मशाळा बांधाव्यात. प्रवाशांना धर्मशाळा बांधाव्यात. त्यामुळं त्यांना त्याची मदत होईल. आईक जीवन नश्वर स्वरूप जनावे निष्काम कर्म करावे. हे जीवन हे निश्वर आहे. त्यामुळं आपण चांगले कार्य करावे. त्यामुळं आपले कर्म हे चांगले असले पाहिजे. आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला परमेश्वर शेवटी देणार आहे. आपले भोग हे चुकत नाहीत, ते भोगावेच लागतात. त्यातून दुःख विषाद वाट्याला येतो. म्हणून नेहमी दिलेले तुमचे काम करताना ते हसत हसत करा, आनंदाने करा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाबद्दल काही शंका येणार नाही आणि तुमच्या कामामध्ये तुमचं मन हे स्थिर होईल. जेव्हा आपल्याला स्वामींवर भक्कम विश्वास आहे तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाचे दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न हे सर्व काही स्वामींना माहीत आहे आणि हे सर्व काही सोडवणारे देखील स्वामी महाराज आहेत. म्हणून मनापासून स्वामींना शरण जा. त्यांची रोज न चुकता मनोभावे सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या अभिवचनाची जाण ठेवा. संकट कोणतेही असो नेहमी म्हणायचे, स्वामी माझ्या पाठीशी आहेत. मी का भिवू? मी चुकीचा नाही आहे. मला काय कोणाची भीती? जेव्हा हा ब्रह्मांडाचा नायक माझ्यासोबत आहे तेव्हा मी का घाबरू कोणत्या संकटांना? असे नेहमी म्हणायचे. संकट आले की पहा किती मोठे पाठबळ मिळेल. तुम्हाला अनुभव हा नक्कीच येईल. अनुभव घ्या. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने सहज शक्य आहे. नुसते स्वामी स्वामी म्हणता तरुण जाशील. मोह माया सारी भुलून जाशील. या जगाशी तुझे काही घेणे देणे नाही. मन शील तर संसार तू जा, नाहीतर
स्वामी तुझ्या माणूस असू दे प्राणी असू दे ठेव समानतेचे भान. एवढे लक्षात ठेवा, तेथे स्वामी हे आहे जाणून घ्या. स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी असतात. स्वामींवरती विश्वास ठेवा. स्वामी आपल्याला निराश करणार नाहीत. स्वामी प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण त्यांच्यावरती विश्वास दाखवला, त्यांची भक्ती केली, तर आपली पाठ कधीच सोडणार नाही. स्वामींवरती अविश्वास दाखवू नका. मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोले, तो होईल दुःखी पण समर्थ नाम रोज स्मरावे, त्यास कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद सर्वता. कोणाला आपले करायचे तर हृदयात करा, केवळ मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, हृदयाने नाही. कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोर सहज सुईतून प्रवेश करतो. आचार विचार घराची आखणी ही प्रेम घरा पाया थोर. माणसे घराच्या भिंती आहे तर सुख घराचे छेद. जेव्हा घराचा कळस आहे तर माणसांची तिजोरी. आपापसात प्रेम ही धन दौलत आहे. नामस्मरण इथला आत्मा आहे, नाशवंत आहे. उद्यांना नाहीसा होईल. काय कमावले आणि काय जमवले कधीतरी मातीमोल होईल. दोन शब्द मुखीप्रमाणे जग जिंकशील तू, आणि इतर सुखी एक बास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण यावी तो दिवस नसावा, हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा. असेच नवनवीन कोट आपल्या चॅनलवरती आपण टाकत असतो. ते स्वामींच्या विचारावरती आधारित असतात, प्रेरणादायी असतात. ते तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. त्यामुळे आमचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील. चला तर मग जाता जाता स्वामींचा अजून एक संदेश पाहूयात. जा तुझे अपराध माफ केले, यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा, संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याला प्रतिकार करू. गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचा मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही. त्यामुळं मुखामध्ये नेहमी स्वामींचे नाव ठेवा. श्री स्वामी समर्थ. देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. ते अडचणींना सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. जेथे नाम आहे तिथे स्वामी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. श्री स्वामी समर्थ. तुम्ही नाम घेता म्हणून तुमच्या मागे पुढे चालतो स्वामी. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरं जायचं असतं. कोणी नावे ठेवेल तर थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांनाचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. विचारावर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात, आणि शब्दावर लक्ष ठेवा, त्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवा, त्या सबबी बनतात. सबबीवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र घडते. चारित्र्यावर लक्ष ठेवा आणि ते आपले भविष्य घडवते. तू कर मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा ओ जो तू सोचा नहीं. सुख इतके द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतके द्या की देवावरती अस्तावडू नये. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर खिल्ली उडू नका, कारण काळ हा इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा आणि कधी उपवास मीपणाचाही करावा. तुझ्या अंतरात्म्यामध्ये
आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्याला तू मार्ग दाखवत राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. त्यामुळं माणसांवरती विश्वास ठेवा, त्यांना समजून घ्या, कुणाचाही अपमान करू नका, समोरच्याला घालून पालून बोलू नका, त्यांचे म्हणणे नीट ऐकून घ्या. जर तुम्हाला म्हणणे पटत नसेल तर त्यांना समजावून सांगा. तुमची खरीखुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही दैवत्व येते. जीवनात कधी दुःख आले तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगू नका, रडत बसू नका. त्याचे सामना करा, त्याला पाठीशी घाला आणि पुढे जा. समाधानी राहा, सुखी व्हाल. भक्ती करा, मुक्ती मिळेल. ध्यान करा, ज्ञान मिळेल. प्रार्थना करा, प्रगती होईल. मीपणा सोडा, मोठे व्हाल. कला शिका, अमर व्हाल. व्यसन सोडा, शांती मिळेल. सहाय्य करा, सोबत मिळेल. दान करा, धन मिळेल. त्याग करा, आनंद मिळेल. श्रम करा, सुख मिळेल. जिथे सर्व असमर्थ तिथे फक्त स्वामी समर्थ आहे. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे. मी वारा आहे, मी पाणी आहे. आकाशही मीच आहे, गाणगापुरातही मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गरुडावरही मीच आहे. मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. मीपणा दूर ठेवून जा, विश्वास ठेवा, पदरी अपयश कधीच येणार नाही. हृदयात मंदिरात अंधार असेल तर घाबरत्याचे देवाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो. दिवा हा मनात लावा आधी, नंतर बाहेर लावा.